प्राईम टाइमची सुरुवात आपण एका महत्त्वाच्या बातमीने करूया। एका राज्यातल्या राजकीय घडामोडींचे पडसाद दुसऱ्या राज्यात उमटतात। नागालँडमध्ये नवं सरकार स्थापन झालं, मात्र त्यावरून राज्यातल्या राजकारणात भूकंप आलाय। सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर शाब्दिक हल्ले सुरू केलेत। पाहूयात त्याच विषयीचा हा रिपोर्ट। अंडरस्टँडिंग आहे ते तिच्या मुख्यमंत्री यांच्याबरोबर आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी नागालँडमधील मुख्यमंत्र्यांसोबतचं अंडरस्टँडिंग जाहीर केलं आणि त्यानंतर राज्यात राजकीय घमासान सुरू झालं। आतापर्यंत बोलत होतात बदलाचे वारे वाहणार आहेत, आता त्यांनी विचारलं हेच का बदलाचे वारे नागालँडमध्ये झाले का? नागालँडमधील राजकीय घडामोडींचे पडसाद विधानसभेत सुद्धा उमटले। एनडीपीपी भाजप सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसच्या 7 आमदारांनी पाठिंबा दिल्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला। नागालँडमध्ये 50 खोके एकदम ओके असं झालंय का, असा सवाल शिंदेंनी उपस्थित केला। जसं तुम्ही दररोज येऊन खोके खोके करता, आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला, म्हणजे सरकारला नाही मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला। अरे मग हे कुठलं तत्वज्ञान? सोयीचं तेवढं घ्यायचं, आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, असं कसं चालेल? युती ही विचित्र नाही, हे शरद पवारांनी ठरवून केलेली युती आहे। शरद पवारचा आजपर्यंतचा इतिहासच असा आहे की ते बोलतात आणि करतात। कसल्या तुम्हाला युती करायची गरज काय होती? तिथे तुम्हाला बोलवलं होतं, परंतु सत्तेमध्ये जायचंय म्हणून इकडची जे सकाळचा शपथविधी होता ना, तो शरद पवारच्या सांगण्याहून केला होता, हे सारा जगाला माहिती। राष्ट्रवादी काँग्रेसनं नागालँडमध्ये भाजपच्या सीएम सोबत अंडरस्टँडिंग केल्यानं ठाकरे गटाची धाकधूक वाढली। नागालँडमधलं सरकार भाजपचं नसल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केलं, तर आजोबांच्या राजकीय खेळीनं अचंबित झालेले रोहित पवार क्लीन बोल्ड झाले। नागालँडची भौगोलिक आणि सुरक्षाविषयक परिस्थिती काश्मीरपेक्षाही अत्यंत गंभीर असते अनेकदा, आणि तिकडला जो मुख्य पक्ष आहे तो वेगळा आहे, त्यांचं सरकार आहे। सरकार भाजपचं नाही, भाजपा त्यांच्या सरकारमध्ये सामील झाला इतर पक्षांबरोबर। कदाचित काल आदरणीय पवार साहेबांनी यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे, आणि पक्षाचे प्रमुख जेव्हा स्पष्टीकरण देतात तेव्हा आम्ही पण त्याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे असं मला वाटत नाही। त्यामुळे मला असं वाटतं की साहेबांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनं 2014 मध्ये राज्यात भाजपला न मागता पाठिंबा दिला होता, अर्थात शरद पवारांची ती राजकीय खेळी होती। भाजप आणि शिवसेनेतली दरी वाढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिला होता। आता नागालँडमधल्या अंडरस्टँडिंग मागे शरद पवार यांची कोणती खेळी आहे हे काळच स्पष्ट करेल। यानंतरची बातमी उदयनराजेंच्या एका मोठ्या विधानाची। नागालँडमध्ये न मागता भाजपचा समावेश असलेल्या सरकारला पाठिंबा दिल्यानं शरद पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधकांच्या निशाण्यावर आलाय। मात्र हाच नागालँड पॅटर्न महाराष्ट्रात सुद्धा राबवला जाऊ शकतो असं भाकीत भाजपचे खासदार असलेल्या उदयनराजेंनी केलेलं आहे। उदयनराजेंच्या या विधानानंतर आता नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे। म्हणजे त्या बैठकीला मी नव्हतो, त्यामुळे त्याच्यावरती मी बोलणं हे अयोग्य ठरलं। तर जे काय नेमकं घडलं त्याच्यावर मी भाष्य कसं करणार? हे मला या संदर्भात नेमकं काय ठरलं काय नाही तिथं ठरलं, उद्या इथं ठरलं, प्रत्येक ठिकाणी ठरलं, तर काय ठरते माहित नाही। वेट अँड वॉच। महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपात विस्तवही जात नाही, मात्र तिकडे 3000 किलोमीटर अंतरावर असलेल्या नागालँडमध्ये मात्र भाजप आणि राष्ट्रवादीनं गळ्यात गळे घातल्याचं चित्र आहे। शरद पवारांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळामध्ये आता चर्चेला उधाण आलंय, पण खरं तर पवारांनी यापूर्वी सुद्धा अशा प्रकारे भूमिका बदलल्याचा इतिहास आहे। शरद पवारांचा पुन्हा युटर्न। नागालँडमध्ये भाजपला पाठिंबा, पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। महाराष्ट्रात भाजप विरोधात राजकीय संघर्ष करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनं नागालँडमध्ये चक्क भाजप सरकारला विनाशर्त पाठिंबा दिलाय। विशेष म्हणजे नागालँडमध्ये भाजप सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याची गरज नसतानाही राष्ट्रवादी काँग्रेसनं सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे शरद पवारांच्या भाजप विषयीच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। नागालँड सरकारला पाठिंबा देण्याविषयी पवारांनी मांडलेली भूमिका कुणालाही पचनी पडणार नाही। आमचं जे अंडरस्टँडिंग आहे ते तिच्या मुख्यमंत्री यांच्याबरोबर आहे।
आणि त्या राज्याचं एकंदर चित्र बघितल्याच्या नंतर तिथं एक प्रकारचं स्थैर्य यायला आमची मदत तिथल्या मुख्यमंत्र्यांना होत असेल तर ती करा, हा आमचा कॉन्शियस डिसिजन आहे, त्याच्यात बीजेपी नाही. पण शरद पवारांच्या आजवरच्या राजकारणावर नजर टाकली तर त्यांनी वेळोवेळी अशा प्रकारे भूमिका घेतल्याचं बघायला मिळतं. 1978 मध्ये शरद पवारांनी वसंतदादांच्या सरकारमधून बाहेर पडून समाजवादी काँग्रेसची स्थापना केली होती. तसंच पुन्हा काँग्रेसमध्ये न जाण्याची भीष्म प्रतिज्ञाही केली होती. मात्र 87 मध्ये म्हणजेच 1987 मध्ये त्यांनी राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1999 मध्ये विदेशी जन्माचा मुद्दा पुढे करत पवारांनी तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना राजकीय विरोध केला होता. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत सोनिया गांधींच्या विदेशी जन्माचा मुद्दा गुंडाळून ठेवत राज्यात काँग्रेसच्या साथीनं सरकार स्थापन केलं होतं. जातीयवादी पक्षांना सत्तेपासून दूर ठेवण्याकरता तो निर्णय घेतल्याचं पवारांनी त्यावेळी म्हटलं होतं. त्यावरून पवारांना विरोधकांच्या टीकेचं धनी व्हावं लागलं होतं. आता नागालँडमध्ये भाजपसोबत सत्तेत जाण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा पवारांच्या राजकीय विश्वासार्हतेवर चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेनेतील फूट आणि महाराष्ट्राची सत्ता गमावल्यानंतर महाविकास आघाडीची गणितं बदलल्याचं पाहायला मिळतंय. पण असं असलं तरी महाविकास आघाडीतले पक्ष मात्र प्रचंड आशावादी असल्याचं दाखवत थेट भावी मुख्यमंत्र्यांची घोषणाच करतायत. आधी राष्ट्रवादी आणि आता थेट ठाकरे गटाकडून भावी मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. आदित्य ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा. ठाकरे गटाकडून पहिल्यांदाच आदित्य यांचं नाव. जास्त आमदार त्यांचा सीएम. राष्ट्रवादीची भूमिका. शिवसेनेचा आदित्य ठाकरेंवर निशाणा. सत्ताधाऱ्यातून विरोधक अशी अधोगती झाल्यानंतरही महाविकास आघाडीतील भावी मुख्यमंत्री पदासाठीची ही चढाओढ आहे. सत्ता मिळण्याआधीच महाविकास आघाडीत स्पर्धा रंगल्याचं दिसतंय. आधी राष्ट्रवादी आणि आता ठाकरे गटाकडून भावी मुख्यमंत्र्यांचं लॉन्चिंग सुरू झालंय. ठाकरे गटानं त्यांच्या पक्षाच्या भावी मुख्यमंत्री आणि तरुण तडफदार नेत्याची घोषणा केली आहे. या सगळ्यांच्या आशीर्वादानं याच व्यासपीठावर आदित्य साहेब ठाकरे लवकरात लवकर मुख्यमंत्री म्हणून येतील याची आम्ही तुम्हाला ग्वाही देतो, हा शब्द देतो. आणि याच व्यासपीठावर आदित्य साहेबांचा या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून आम्ही सत्कार करू. ही अतिशयोक्ती नाही तरी वस्तुस्थिती आहे आणि तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे. ही इच्छा अंबा मातेच्या या चरणी आम्ही नतमस्तक होऊन या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि अंबा मातेचा आम्हाला आशीर्वाद मिळेल. खरं तर त्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसमधील 3 नेत्यांची भावी मुख्यमंत्रीपदी म्हणून बॅनरबाजी झाली होती. त्यानंतर आता ठाकरेंच्या सेनेनंही आदित्य ठाकरेंचं नाव पुढे करायला सुरुवात केली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीनं ज्यांचे आमदार जास्त त्यांचाच मुख्यमंत्री हा फॉर्म्युला पुढे आणला. त्याला आपला पक्ष मोठा करण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकालाच आपला नेता त्या दृष्टीने सक्षम वाटत असतो. आम्ही आघाडीत ज्यावेळी काम करतो त्यावेळी आघाडीचं सूत्र असं आहे, ज्याचे आमदार जास्ती त्याचा मुख्यमंत्री होतो. त्याच्यामुळे उद्याच्या काळामध्ये ज्याचे आमदार जास्ती असतील ते होतील. अनेकांच्या मनामध्ये इच्छा असणं काही गैर नाहीये. ठाकरे गटानं थेट आदित्य ठाकरेंचंच नाव पुढे केल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेनं तिखट प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. नाही, स्वप्न कोणालाही बघण्याचं अलाउड आहेच ना, स्वप्न बघावं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या ह्याच्यावर कॉमेंट देणं योग्य नाही. ज्याच्या मनात मुख्यमंत्री व्हायचं असेल त्यांनी लोकांशी कसं वागावं हे सुद्धा शिकायला लागतं. तसे ते शिकतील अशी मी अपेक्षा करतो. ही स्पर्धा लागलेली हो. एक जण बॅनर लावतो अजितदादा मुख्यमंत्री, एक जण बॅनर लावतो ते आणखीन पाटील मुख्यमंत्री, एक जण सुप्रिया सुळे. मग आता हे सगळंच लावायला लागले. आपणही लावलं पाहिजे. आपल्या नेत्याचं जर चांगलपण आपण केलं नाही तर कदाचित आपल्यालाही त्रास होईल. म्हणून यांचंही मुख्यमंत्री लावून टाकलं. त्याला काही एवढा विशेष बेस नाही. त्याला लावायचं म्हणून लावलेलं आहे का नेत्यांना खुश करण्यासाठी. खरं तर विधानसभा निवडणुकीत जनता कुणाला कौल देईल हे अद्याप अस्पष्ट आहे. त्यात कोणत्या पक्षाला सत्ता मिळेल हे आत्ताच सांगणं अवघड आहे. पण महाविकास आघाडीत मात्र थेट भावी मुख्यमंत्र्यांच्या घोषणा होऊ लागल्या आहेत.
त्यामुळे राष्ट्रवादीतील भावी मुख्यमंत्री पदाची बॅनरबाजी असो किंवा मग आता आदित्य ठाकरेंच्या नावाची घोषणा असो, हे दोन्ही प्रकार म्हणजे उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग असंच म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिंदे फडणवीस सरकारनं बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काही मोठ्या घोषणा केल्यात. अडचणीत असलेल्या कांदा उत्पादकांना मदत केली जाईल. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणाही फडणवीसांनी केली आहे. यात केंद्राच्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी 6,000 रुपयात राज्य सरकार अजून 6,000ची भर घालणार आहे. त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 12,000 रुपये मिळतील आणि याचा लाभ 1,15,000 शेतकऱ्यांना होणार आहे. त्यासाठी 6,900 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आल्याचं फडणवीसांनी सांगितलं. जून 2015 मध्ये सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार करण्यात येत असून आता मागेल त्याला फळबाग, मागेल त्याला ठिबक सिंचन, मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला शेततळ्याचं अस्तरीकरण, मागेल त्याला शेडनेट, मागेल त्याला हरितगृह आणि मागेल त्याला आधुनिक पेरणी यंत्र आणि कॉटन श्रेडर हे घटक उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. या योजनेकरता सन 23-24 मध्ये 1,000 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात आला आहे. 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत 12,84,000 पात्र खातेधारकांच्या बँक खात्यात 4,683 कोटी रुपये थेट देण्यात आले आहेत. 200 कोटी रुपयाच्या भागभांडवलासह कोकणासाठी काजू बोर्डाची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या साध्या काजू बोंडूपेक्षा प्रक्रिया केलेल्या बोंडूची किंमत 7 पटीने अधिक आहे. उत्पन्न वाढीसाठी कोकणामध्ये काजू बोंडू प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात येतील. काजूच्या लागवडीपासून प्रक्रिया आणि विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी काजू फळ विकास योजना संपूर्ण कोकण, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड आणि आजरा या तालुक्यात राबवण्यात येईल. आगामी 5 वर्षात या योजनेकरता 1,325 कोटी रुपये एवढी तरतूद करण्यात येईल. देवेंद्र फडणवीसांनी मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये मुंबईकरांसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबईमध्ये सीसीटीव्हीच्या दुसऱ्या टप्प्याचं काम लवकरच सुरू होणार असल्याचं सांगितलं. तर मुंबईत मेट्रोचं जाळं MMR पर्यंत पोहोचवणार असल्याचंही म्हटलंय. मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी जलवाहतूक सुरू करणार असल्याचंही फडणवीसांनी घोषित केलंय. मुंबईतील हाती घेण्यात आलेले नवीन मेट्रो प्रकल्प असे मुंबई मेट्रो मार्ग 10 गायमुख ते शिवाजी चौक मीरा रोड, एकूण लांबी 9.2 किलोमीटर, अंदाजित किंमत 4,476 कोटी रुपये. मुंबई मेट्रो मार्ग 11 वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, एकूण लांबी 12.77 किलोमीटर, अंदाजित किंमत 8,739 कोटी रुपये. मेट्रो मार्ग 12 कल्याण ते तळोजा, लांबी 20.75 किलोमीटर, प्रकल्पाचा अंदाजित खर्च 5,865 कोटी रुपये. हे प्रकल्प लवकरच पूर्ण करण्यात येतील. मुंबई सभोवताल जलवाहतुकीसाठी ठाणे व वसई खाडी एकमेकाला जोडण्याचे 424 कोटी रुपये किमतीचे काम हाती घेण्यात येत आहे. गेटवे ऑफ इंडिया जवळ रेडिओ क्लब नजीक प्रवासी जलवाहतुकीसाठी जेटी आणि संबंधित सुविधा उभारण्याकरता 162 कोटी 20 लाख रुपये किमतीच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईहून कल्याण, डोंबिवली, ठाणे, वसई खाडी, नवी मुंबई अशी जलमार्गाने प्रवासी वाहतूक शक्य होणार आहे. पुण्याचा शास्त्रीय तपास आणि अपराध सिद्धतेत वाढीसाठी न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयास बळकट करण्यात येईल. न्याय वैद्यक विज्ञान महाविद्यालयाची स्थापना करण्यात येईल. राज्यात 45 ठिकाणी अत्याधुनिक न्याय सहाय्यक मोबाईल युनिट्स देण्यात येतील. मुंबईतील सुरक्षितता आणि गुन्हेगारीला आळा त्यासाठी सीसीटीव्हीचा टप्पा 2 हाती घेण्यात येईल. वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येईल. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये आज अर्थसंकल्प सादर केला आणि या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणाही करण्यात आल्या. पण या घोषणांवर विरोधकांनी टीका केली आहे. फडणवीसांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या असल्या तरी त्यांची अंमलबजावणी कितपत होते याबाबत विरोधकांच्या मनामध्ये शंका आहे. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा अर्थसंकल्प म्हणजे गाजरचा हलवा आहे अशी टीका केली आहे. त्यांच्या या टीकेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारला असता
त्यांनी ठाकरेंच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. सर्व समाजातील घटकांना मधाचं बोट लावण्याचा प्रयत्न झालेला आहे, भावनांशी खेळण्याचा प्रयत्न झालेला आहे. अवकाळी पाऊस जसं झाला तसं मुंबईमध्ये गडगडाट सुद्धा झाला. गडगडाट झाला पण पाऊस काय पडला नाही. त्याच्यामुळे हा जो काय अर्थसंकल्प आहे तो गरजेल तो बरसेल काय अशा पद्धतीचा आहे. आणि एका वाक्यात सांगायचं तर गाजर हलवा अर्थसंकल्प असं त्याचं वर्णन मी करेन. कारण यातून बऱ्याचशा योजना या आम्ही ज्या जाहीर केल्या होत्या त्याचंच थोडंसं एक नामांतर करून त्यांनी पुढे मांडलेले आहेत. खरं म्हणजे गाजर हलवा तरी आम्ही देतोय, त्यांनी काहीच दिलं नाही. त्यांनी स्वतःच खाल्लं, दुसऱ्याला उपाशी ठेवलं. आता त्यामुळे मी त्याच्यात जात नाही. पण हे जे अर्थसंकल्प आम्ही मांडलेला आहे हा वस्तुनिष्ठ आहे, रिअलिस्टिक आहे आणि याच्या जे काही परिणाम आहेत हे आपल्याला दृश्य स्वरूपात दिसतील, कामं सुरू होतील. आकडे फुगवण्यासाठी आम्ही हे केलेलं नाही. आणि यानंतरची बातमी बीड मधली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वेळापत्रकावर विश्वास ठेवल्यानं बीड जिल्ह्यातल्या 10वीतल्या अनेक विद्यार्थ्यांचा हिंदीचा पेपरच बुडाला. तर उशिरा पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा नियमांमुळे केंद्रात प्रवेश मिळू शकला नाही. त्यामुळे तब्बल 943 विद्यार्थी पेपर देऊच शकले नाहीत. हिंदीचा पेपर 9 मार्च रोजी नसून तो 8 मार्च रोजीच असल्याचं समजल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांची धावपळ झाली. शहरातल्या एका केंद्रावर विद्यार्थी परीक्षेच्या निर्धारित वेळेपेक्षा उशिरा पोहोचल्यानं त्याला बोर्डाच्या नियमानुसार प्रवेश मिळू शकला नसल्यानं रडू कोसळलं. बारावीच्या पेपर फुटीचं कनेक्शन आता अहमदनगरपर्यंत पोहोचलंय. 12वीचा गणिताचा पेपर फुटलेला होता आणि या प्रकरणी अहमदनगरमधल्या रुई 36 इथल्या आनंद इंग्लिश विद्यालयातील मुख्याध्यापकासह 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे. परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्याचं छायाचित्र काढून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठवून प्रत्येकी 10,000 रुपये घेतल्याचं प्राथमिक तपासामध्ये समोर आलेलं आहे. दादरमधल्या विद्यार्थ्याकडे प्रश्नपत्रिका मिळाली होती, ती नगरमधून त्याच्याकडे आल्याचं समोर आलेलं होतं. त्यानंतर तपासाअंती 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच प्राईम टाइम मध्ये आज वेळ झाली आता इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.